तू मेरे किस्मत में नहीं है शायद, म्हणजे माझ्या नशिबात नोकरी नाही. सकाळी स्टेटस पाहिला त्याचं मी. कुठे आहे तो आदित्य? तू मेरे किस्मत में नहीं शायद, म्हणजे तुमच्या नशिबात नोकरी नाही तर तुमच्या नशिबात छोकरी नाही आहे. अरे तुम्ही तरुण आहात, आम्ही 60 वर्षाचे आहोत. आम्ही या वयात स्टॅमिना आहे. तुमचं रक्त तर सळसळ करायला पाहिजे. तुमचं रक्त सळसळत नाही का? तुम्ही तरुण नाही का? कोणासाठी आले आहे तुम्ही? रोजगारासाठी आले. रोजगारासाठी आले तुम्ही. नुसत्या रोजगारासाठी नाही आले तुम्ही, तुमच्या परिवारासाठी आले, तुमच्या मायबापासाठी आले आहे. बांगड्या भरून आलो का आपण? 2 हात आहे ना आपल्याला. हा, अरे ते एक गाणं आठवा ना तुम्ही, राजेश खन्नाचं. हा, कसं आहे, आपल्या आता आपले काही मुलं अपंग आहे, तिथे थांबले आहे बिचारे. यात अपंग मुलं आहे, मुली आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही काही पण स्ट्रॉंग आहे ना. तुम्ही एवढे भाग्यवान आहात. तुमचे कान चांगले आहे, तुमचे डोळे चांगले, तुम्हाला बोलता येते, चालता येते, तरी तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही काहीच करायला तयार नाही. या कलियुगात मागून मिळत नाही. तुम्ही कितीही मागून सांगितलं तर तुम्हाला मिळणार नाही. हिसकून खायचा जमाना आहे. ती बाई एवढी ओरडते, तिचा आवाज नागपूर घुमून राहिला. कुठे आहे बाई ती? ही बाई. या बाईचा आवाज नागपूरमध्ये घुमते, आपण माणसासारखे माणसं आपला आवाज घुमत नाही. तुमचं मलमलीत तारुण्य कधी कमी येणार आहे? तुमच्या तारुण्याचा, तुमच्या नवीन रक्ताचा फायदा या सरकारच्या विरोधात करून घ्यायचा असेल तर तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. मागून मिळणार नाही तुम्हाला. मागून रोजगार मिळणार नाही. रोजगार ओढून आणावं लागेल. यांना हे म्हणते ना, लातो का भूत हातो से नाही मानता. तुम्ही किती रोडवर बसले तर हे एवढे सोपे लोक नाही आहे. यांना देदान सुटे गिरान केल्याशिवाय हे जाग्यावर येत नाही. हेही माणसं, आपणही माणसं आहो. आणि मी म्हणतो की आज जी संख्या आलेली आहे ही जरी बऱ्यापैकी आहे, तरी मी म्हणतो की आपण आपल्या रोजगारासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी आलेलो आहे. पाटील साहेबांचा फोन चालू होता. पाटील साहेब 3 दिवसापासून रेस होत होते माझ्यावर. तुम्ही विदर्भातले असून लेट येता. पाटील साहेब, आम्ही लेटच येतो कारण आमची व्हेरायटीज लेट आहे. विदर्भातली जमीनच तशी आहे, आमची जमीनच तशी आहे, आमची लेट व्हेरायटी आहे. आम्ही शेतकरी आहो. दुसरं मी म्हणतो, पाटील साहेब, आम्हाला यावंही लागते तर आम्ही ग्रामीण भागातले, आम्ही खेड्यातले आहो. आमच्या सोयाबीनला भावही नाही, कापसालाही भाव नाही, नाफेडमध्ये टाकलं पैसेही नाही, तरी आमचे मुलं विदर्भातले सर्वाधिक आलेले आहे. पण मी म्हणतो की बाकीच्यांना काय अलर्जी आहे आमच्या विदर्भाची? ठीक आहे, तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याची अलर्जी आहे, रोजगार मिळत नाही आहे, पण नागपूरच्या मोर्चाची अलर्जी काय आहे? म्हणून मला सर्व युवकांना एक सांगायचं आहे की जोपर्यंत रोजगार मिळणार नाही, काहीच करणार नाही. मी काय म्हणतो, याच्यातले जवळपास 80-90% पोरं बॅचलर आहे. घरी आई वडील यांना जेवायला देत नाही. कधी आल्याबरोबर आईबा खुशीनी ताट वाढते? बिलकुल नाही, कारण 1 रुपया कमावतच नाही. आपली गिनती अशी लोफरमध्ये झालेली आहे. नक्सलाईट बनाव तर काहीच नाही, काही घ्यायला 100 रुपये खिशात नाही. म्हणून मी म्हणतो, आपला हा मोर्चा, आजचा जरी मोर्चा असेल, किती दिवस जेलमध्ये ठेवणार आहे? कारण आपला आहार भरपूर आहे, सरकारलाही परवडणार नाही. म्हणून कोणतंही आंदोलन असो, कोणत्याही संघटनेचं आंदोलन असो, पोलीस पाटील 65-60 वर्षावाले आपल्याला ऐकत नाही. 3,000चा पगार पोलीस पाटलाचा 15,000वर गेला. यांना पायातली काढा.